नमस्कार. मी आहे आत्ता कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये. या पॅलेसमध्ये आल्यानंतर लक्षात येतं की 125 वर्षाचा अत्यंत वैभवशाली मराठी साम्राज्याचा इतिहास असलेली ही वास्तू आजही तितक्याच निगुतीनं जतन केलेली आहे. या सगळ्याला कारणीभूत असणारं जे राजघराणं आहे त्या राजघराण्याचे छत्रपती संभाजीराजे आज माझ्या समोर आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी मी त्यांची सद्यस्थितीतल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक अशा दोन्हीही मुक्त अशी मुलाखत घेणार आहे. त्यांचं मुक्त चिंतन महाराष्ट्रासमोर आपण मांडणार आहोत. राजे, आपलं स्वागत. या वास्तूत आल्यानंतर पहिल्यांदा जाणवतं ती इथली टापटीप आणि इथली निगुती आणि त्याहीपेक्षा सुद्धा प्रत्येक कोपऱ्यावर असणारं वैयक्तिक लक्ष. सरकारी टिकमार्कनुसार हे काम झालेलं दिसत नाही. नाही, इथं सरकारचा तर काही विषय नाही आहे, पण ज्यांना श्रेय द्यायला पाहिजे ते आमच्या वडिलांना द्यायला पाहिजे, छत्रपती शाहू महाराजांना. त्यांनी इथली देखभालच्या ह्याच्यात त्यांचे सगळे बारकावे ते बघत असतात, जेणेकरून हा पॅलेस चांगल्या पद्धतीने मेंटेन करता येईल. पूर्वीचा कालखंड वेगळा होता, आता तेवढ्या पद्धतीचे फंडसुद्धा उपलब्ध नसतात, पण जेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी जातीने हा राजवाडा नुसता आमचा म्हणण्यापेक्षा हा वाडा एक प्रकारे हा रयतेच्या राजाचा राजवाडा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. नाही, तशीच पद्धत आहे. म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्यावेळी इथं राहत होते किंवा आजही आमचं ज्यावेळी वास्तव्य आहे की बऱ्यापैकी आपण जर बघितलं तर हा लोकांसाठीच आहे. खालचा भागसुद्धा हा म्युझियम म्हणून आम्ही केलेला आहे. आज हजारो लोक इथं येतात, म्युझियम बघतात आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, करवीरच्या संस्थापिका तारा राणी, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा काय इतिहास होता आणि कसं कोल्हापूरने एक वेगळा आदर्श हा पूर्ण महाराष्ट्र किंबहुना भारताला आणि जगाला दिला आहे, या माध्यमातून आपल्याला दिसून येते. लोककल्याणकारी राज्याची एक प्रकारे मुहूर्तमेंढ आपण आधुनिक काळामध्ये पाहिली तर ती शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसते. अलीकडच्या काळामध्ये अनेक राजे भाजपवासी व्हायला लागले आहेत, राजघराणी भाजपवासी व्हायला लागले आहेत. कागलचे संभाजी गाडगे हे भाजपवासी झाले. काय कारण आहेत की भाजपचं एवढं आकर्षण वाटावं राजेराजवाड्यांना? आता त्याचं उत्तर ते स्वतः देऊ शकतील, पण मला जे वाटते की अनेक वर्ष विक्रमसिंग घाटगेसुद्धा, राजे विक्रमसिंग घाटगेसुद्धा काँग्रेसशी निगडीत होते आणि ज्या पद्धतीने त्यांचा पूर्ण आपण जर अभ्यास केला, राजकीय अभ्यास केला, की संभाजीत राजेंना सुद्धा वाटत असेल की आपल्याला संधी जास्त किंवा काम करण्याची इच्छा किंवा एक मी तरुण आहे, मी काहीतरी वेगळं करू शकतो, ते या पक्षाच्या माध्यमातून त्यांना वाटत असेल आणि म्हणून तो त्यांनी निर्णय घेतला असेल. आपली खासदार म्हणून नियुक्ती झाली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. याचं कारण भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश न करता सुद्धा माननीय राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केली. किंबहुना त्या नियुक्तीनंतरची तुमची ही अशी पहिलीच प्रदीर्घ मुलाखत आहे. बरोबर. या नियुक्ती मागे नेमकं काय घडलं? मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी अनेक 7-8 वर्ष शिवाजी महाराजांचा, तारा राणींचा, शाहू महाराजांचा इतिहास लोकांच्यापर्यंत नेण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा विचार पोचला आहे, शाहूंचा विचार पोचला आहे, तिथं मी पूर्ण 10-12 वर्ष पिंजून काढलेलं. ह्या कामाची दखल मी असं म्हणेन किंवा राज्याभिषेक सोहळ्यात जो मी कार्यक्रम नेहमी हाती घेतो त्याचा आवाज म्हणा किंवा त्या लोकांनी दिलेला उत्साह म्हणा, हा पंतप्रधानांच्या कानात गेला असेल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याची शिफारस केली आणि एक दिवशी मला स्वतः पंतप्रधान म्हणतात की राजे, मुख्यमंत्र्यांना तुम्हाला सन्मानित करायचं आहे. आणि मी त्यांना सांगितलं, म्हणजे प्राईम मिनिस्टर म्हणतात, मी देवेंद्रांना बोललो की तुम्हाला सन्मानित करायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्रात का करता? शिवाजी महाराज, शाहू महाराज हे काही नुसते महाराष्ट्रासाठी मर्यादित नाहीत. म्हणून त्यांनी त्यातला एक मार्ग काढला आणि त्यांनी सांगितलं की आपण त्यांना प्रेसिडेंट्स नॉमिनी करू, म्हणजे राष्ट्रपतींना शिफारस करू, पंतप्रधानांनी शिफारस करावी लागते. आणि त्यांनी शिफारस केली आणि मला प्रेसिडेंट्स नॉमिनी, राष्ट्रपती नियुक्त खासदार केलं. मी फार छोटं आहे, म्हणजे मला नाही वाटत की मी राष्ट्रपती नियुक्तसाठी जे काय कंडिशन्स असतात किंवा जे काय क्रायटेरिया असतील त्या दृष्टिकोनातून मी गेलो असं मला वाटत नाही. तर मला वाटतं की ह्या घराण्यात माझा जन्म झाला हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे आलेल्या खासदारकीपेक्षा सुद्धा आपलं हे राजेपण
हे अतिशय महत्त्वाचं वाटतं आपल्याला. मला निश्चितपणाने मी ज्या घरात माझा जन्म झालाय हे सगळ्यात मोठं आहे आणि म्हणून मला असं म्हणजे मी असं म्हणेन की हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा घराण्याचा सन्मानच झालाय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. म्हणजे उद्या खासदारकीपेक्षा सुद्धा आपलं हे राजेपद अत्यंत महत्त्वाचं आहे हे दाखवण्याकरता आपण कुठलाही त्याग करू शकाल? मी स्वतःला राजे पहिल्यांदा म्हणत नाही, पण माझ्या भाषणात सुद्धा मी पूर्वी एकदा बोललो होतो. रायगडला राज्याभिषेक सोहळ्यातच मी बोलून दाखवलं होतं की छत्रपती पदापेक्षा किंवा छत्रपती घराण्यात जन्मापेक्षा कुठलंही महत्त्वाचं पद होऊ शकत नाही. आणि मी आजही ठाम आहे, म्हणजे मी खऱ्या अर्थाने सांगायला काही हरकत नाही की मी त्यांच्याकडे मागायला गेलो नाही किंवा मला खासदार करा. त्यांच्याकडून मला फोन आला की आम्हाला तुम्हाला सन्मानित करायचं आहे. आता हा सन्मान करत असताना जर खऱ्या अर्थाने लोकांचं रयत असेल किंवा बहुजनांसाठी ही जर खासदारकी आपल्याला वापरता येत असेल तर आपण निश्चित घेऊ. साहजिकच आपल्या खासदारकीमुळे अनेकांना आनंद झाला, तसाच काही जणांनी नाराजी व्यक्त केली. बरोबर. शरद पवार साहेब नाराज होते आपल्या खासदारकीवर? नाही, ते सगळ्या लोकशाहीत नाराजगी व्यक्त करायचा सगळ्यांना अधिकार आहे आणि पवार साहेबांच्या बद्दल मी नेहमी त्यांना आदर करतो. पूर्वी करत होतो, आजही करतो आणि उद्याही करणार. म्हणजे माझी राजकीय घडामोड जी सुरू झाली किंवा दौड सुरू झाली ती एक 2009ला मला राष्ट्रवादीनेच तिकीट दिलं होतं आणि पवार साहेबांनी इतके मातब्बर लोक होते कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांना तिकीट ते देऊ शकले असते, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणून पवार साहेबांनी जे काय स्टेटमेंट केलं असेल किंवा पवार साहेबांनी जे काही प्रतिक्रिया दिली असेल हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून मी नेहमी नकारात्मक दृष्टिकोन केव्हा ठेवत नाही. माझा अँगल हा नेहमी सकारात्मक असतो आणि आपण सकारात्मक दृष्टिकोनातून काम करायचं आहे. पण कोण काय बोलते हा माझ्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. माझ्यासाठी महत्त्वाचा विषय एवढाच आहे की आपला जो अँगल आहे तो अँगल आहे लोकांचा अजेंडा. तो लोकांचा अजेंडा, रयतचा अजेंडा आपण जर राबवू शकलो तर माझं जीवन त्या रयतेचाच एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावरून सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं समाजकारण, राजकारण ढवळून निघतंय. एक स्थित्यंतराच्या परिस्थितीमधनं आपण सगळेच जण जातोय आणि त्याला पार्श्वभूमी आहे ती मराठा मोर्चांची. गेले काही महिने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठा मोर्चे निघतायत, लाखांचे निघतायत, अत्यंत शिस्तबद्ध निघतायत, मूक मोर्चे निघतायत. मराठा समाजातल्या तरुण मुली पुढे येऊन त्या समाजाचा आवाज बनतायत. त्यातली कमालीची स्वच्छता ही एक प्रकारे मोर्चे कसे काढावेत याचा आदर्श ठेवणारी आहे. बरोबर. परंतु या मोर्चामध्ये मला कुणीही प्रस्थापित कोणत्याच पक्षाचं मराठा नेतृत्व दिसत नाही. कोणी आमदार दिसत नाही आहेत पुढे, कोणी खासदार दिसत नाही आहेत, कोणी धुरीण दिसत नाही आहेत. म्हणजे एक प्रकारे प्रस्थापित नेतृत्वाला मराठा समाजाने नाकारलं. नाही, निश्चित आहे. म्हणजे काय चुकीचा प्रश्न तुम्ही अजिबात केला नाही की हा मराठा समाज जर आपण ऑब्झर्व केला तर जेवढा श्रीमंत आहे एक वर्ग तेवढाच गरीब सुद्धा आहे. आणि ही आत्ता विषय बाहेर आलेला नाही आहे. हा उद्रेक जो बाहेर पडला आहे हा अनेक वर्षापासून साचलेला उद्रेक आहे. हे कोपार्टीच्या माध्यमातून हा बाहेर पडलेला आहे. हाच तर खरा प्रश्न आहे की हा जो साचलेला उद्रेक होता हा मराठा समाजाच्या नेतृत्वाच्या लक्षात नव्हता आला. इतके मंत्री होते, इतके मुख्यमंत्री होते, केंद्रात मंत्री होते, ही अस्वस्थता आपल्या लक्षात नव्हती आली कधी? मी येतो त्या मुद्द्यावर येतो. उलट मी सांगेन 2009ची इलेक्शन लढवल्यानंतर मी 2011ला मी ज्यावेळी बाहेर पडलो आणि ज्यावेळी मला लक्षात आलं की जिथं जिथं शिवाजी महाराज शाहू महाराजांचा विचार आहे पण त्या विचाराच्या बरोबर लोकांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून अनेक तिथं छोटे मोठे मेळावे होत होते. आणि मला ज्यावेळी लक्षात आलं की 1902ला राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं आणि त्या बहुजन समाजमध्ये मराठा समाजाचा समावेश होता. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य निर्माण करताना एका जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं नाही किंवा मराठ्यानं घेऊन केलं नाही. त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारानं घेऊन स्वराज्य निर्माण केलं. दुसरा शाहू महाराजांचा कालखंड जर बघितला तर त्यांनी सगळ्या जातीतल्या लोकांना न्याय दिला, बहुजन समाजाच्या लोकांना न्याय दिला. आणि म्हणून मी ज्यावेळी बाहेर पडलो मराठा समाजाचं नेतृत्व म्हणा किंवा लोक म्हणायचे मराठा समाजाचं नेतृत्व, पण मी सांगायचं की मी बहुजन म्हणून आलेलो आहे. बहुजनांचं नेतृत्व मी करतोय. माझं काम काय की बहुजन समाजाला जोडायचं. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना जसं शिवाजी महाराजांनी जोडलं, शाहू महाराजांनी सगळ्या जातीतल्या लोकांना जोडलं. राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. बरोबर. आणि तसंच मी बाहेर पडलो आणि हे
एकही खासदार, एकही आमदार तुमच्या शब्दात जे प्रस्थापित जे पुढारी होते कोणीही त्या मेळाव्याला येत नव्हते. हाच तर खरा प्रश्न आहे की तुम्ही आरक्षणासाठी किंवा या बहुजन समाजाच्या मागण्यांसाठी किंवा मराठा आरक्षणासाठी मेळावे काढत होतात तेव्हा त्याला अजिबात गर्दी होत नव्हती. आणि नाही, आता गर्दी होत होती, पण ह्या प्रमाणे जी झालेली आहे पश्चिम महाराष्ट्रात होत नव्हती, इतरत्र होत होती, हेही लक्षणीय आहे. बर नाही, मला असं वाटतं की प्रस्थापितांच्या विरोधात राग असेलच, पण त्याचबरोबर मराठा समाजाला लक्षात आलंय की ही आपल्याला या प्रस्थापितांच्या विरोधात किंवा ह्या पुढाऱ्यांच्या विरोधात ज्यांनी आपल्याला अनेक वर्ष फसवलेले, हीच वेळ आहे सगळ्यांना आपल्याला आपला न्याय आपल्याला मागून घ्यायची. आणि म्हणून सगळा हा मराठा समाज एकत्र आला आणि त्यांचं आपण मनापासून कौतुक करणं गरजेचं आहे. राजे, हाच तर खरा सवाल आहे की आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही नावं पाहिली, जवळपास प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये आपल्याला 70 ते 75% हे मराठा मंत्री दिसतात. बरं. अनेक शिक्षण संस्था 70 ते 80% शिक्षण संस्था मराठा समाजाकडे आहेत. सूत गिरण्या त्यांच्याकडे आहेत, दूध डेऱ्या त्यांच्याकडे आहेत, साखर कारखान्यांवर जवळपास एक हाती अंमल आहे. असं असताना सुद्धा समाजाच्या एका मोठ्या वर्गाला न्याय मिळत नाही, हे कशाचं लक्षण आहे? नाही, आता जसं पहिला सहकाराचा कायदा राजे छत्रपती शाहू महाराजांनी आणला. सहकार कशासाठी आहे की सगळे लोक मोठे होऊन देत. शाहू महाराजांची कल्पनाच ही होती की माझ्यापेक्षाही माझा माणूस मोठा होणं गरजेचं आहे, आणि म्हणून त्यांनी सहकाराला त्यावेळी चालना दिली होती. आणि त्याचप्रमाणे ज्या सहकार आज टिकलेला जो दिसतो थोडाफार, मे बी 5-10% असेल, 20% मला त्याची कल्पना नाही, जो काही टिकला आहे ह्या लोकांनी चांगलं काम केलं आहे. पण अनेक ठिकाणी सहकार हा मोडीत आलेला आहे. हा मोडीत का आला आहे? हा काय लोकांच्या मोडीत आलेला नाही. ह्या जे कोण असतील, कुठल्याही पक्षातले असतील ते मला माहीत नाही, पण जे त्या सहकार चालवत होते, कारखाने असतील, त्यांनी सहकाराचा स्वाहाकार केला. बरोबर आहे. आणि जिथं जो स्वाहाकार केला ते ज्यांनी बुडीत आणलेले कारखाने आहेत, ह्याच्यामुळंच हा लोकांचा उद्रेक आहे. मूळ मुद्रेक तोच आहे त्याच्यामुळं. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः ठाण्यामधल्या मोर्चामध्ये पहिल्यांदा आम्हाला सरकार विरोधाचा स्वर पाहायला मिळाला. आत्तापर्यंतच्या मोर्चामध्ये सरकार विरोधाचा स्वर नव्हता, परंतु ठाण्यामध्ये तो तीव्र होताना दिसतोय. काय सांगाल? नाही, आता ठाण्याचा रिपोर्ट माझ्याकडं नेमका नाही आहे, नेमकं ठाण्यात काय झालं, पण हा कॉम्बिनेशन आहे. म्हणजे ठराविक ठिकाणी सरकारच्या विरोधात आहे, ठराविक ठिकाणी ओव्हरऑल प्रस्थापितांच्या विरोधात आहे. पण मला जनरली हा असं वाटते की सगळे लोक एकसारखे आहेत. म्हणजे जे आज सत्तेत आहेत त्यांच्याकडे सुद्धा सहकाराचे मोठे हे आहेत, म्हणजे जाळे आहेत. त्यांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी गडबड केलेली असणार आहे, म्हणून तो रोष असणार आहे. म्हणजे तुम्ही एकाला कोणाला असं धरू शकणार नाही, किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप किंवा शिवसेना. नाही, प्रश्न अशा करता विचारतोय की आत्ता तोंडावर नगर परिषदांच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पुढच्या 4 महिन्यात होत आहेत. याचा राजकीय फटका किंवा राजकीय फायदा कोणाला मिळेल असं वाटतं? नाही, मला नाही वाटत काय होईल. म्हणजे त्याचं गणित ह्याला जोडणं, मराठा समाजाच्या मेळाव्याचं किंवा मोर्चाचं, ते गणित त्याला आपण जोडू शकणार नाही, मला नाही वाटत. हा सरकारच्या विरोधात पेक्षा किंवा प्रस्थापितांच्या विरोधात पेक्षा त्यांचा एकच अजेंडा ह्या मिनिटाला हा आहे की ज्या आमच्या मागण्या आहेत, ह्या मागण्या आम्हाला क्लिअर होऊन दे. ह्या मागण्या लवकरच्या लवकर ह्या सरकारने सोडाव्यात. उद्या जर भाजप या मागण्या सोडण्यात कमी पडलं, मराठा आरक्षण देण्यामध्ये कुठं कुचराई झाली, तर खासदार म्हणून आणि राजे म्हणून आपली भूमिका काय असेल? एक संभाजी छत्रपती म्हणून मी ह्याची मुवमेंट मी सुरुवात केली होती. तर मला असं वाटते पहिल्यांदा की मी तसं आव्हानसुद्धा केलेलं आहे की येणाऱ्या 16 नोव्हेंबरला अधिवेशन आहे, आणि आज कोपाडीचा सुद्धा विषय जर आपण बघितला असेल, कुठल्याही खासदाराने हा विषय राज्यसभेत आणि लोकसभेत मांडला नव्हता. मला 3 मिनिटाचं 0 आर मला संधी मिळाली. 15 मिनिटाचं जे मेडन स्पीच असते ती अजून मला संधी मिळालेली नाही, पण 3 मिनिटाची मला ज्यावेळी संधी मिळाली, मी पहिल्यांदा कोपाडीचा विषय घेतला. बाकीचं मी कोल्हापूरच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी बोललो नाही, मी कोपाडीचा विषय घेतला. म्हणजे मी माझ्या दिलेली जबाबदारी जी माझ्याकडे होती, मी पूर्णपणे पार पाडण्यासाठी माझी पहिली संधी आली, मी ती जबाबदारीपणे पाडली. ती आता सुद्धा 16 नोव्हेंबरला अधिवेशन होणार आहे सुरू. तर माझी सगळ्यात पहिल्यांदा जर मी कुठला विषय उचलणार असेल
तर हा मराठा समाजाच्या बद्दल असणार. मग तो आरक्षणाचा असेल, ॲट्रॉसिटीचा विषय असेल. पण जर भाजप हे सगळं द्यायला कमी पडलं तर आपली भूमिका काय असेल? नाही, स्ट्रॉंग मी माझं कुठलेही सरकार असो नाही कुठं असो, जिथं आपली जी भूमिका स्ट्रॉंग मांडायची, मग मी कुठेही असो मी तिथं मांडणारच आणि स्ट्रॉंग पद्धतीने मांडणार. आणि त्या पदाचा साजेल तसं आपल्याला राज्यसभेत किंवा लोकसभेत मी जाऊ शकत नाही, पण राज्यसभेतल्या खासदारांना, लोकसभेच्या खासदारांना सगळ्यांना एकत्र याचं मी त्यांना आव्हान केलेलं आहे की आपली ताकद जी आहे, दिल्लीतली जी ताकद आहे, आपण खऱ्या अर्थाने पंतप्रधानांच्या समोर मांडायला पाहिजे. प्राईम मिनिस्टरची मी अपॉइंटमेंट सुद्धा घेणार आहे की जेणेकरून राज्यसभेचे, लोकसभेचे खासदार इथं भरपूर बोलतात, इथं भरपूर माघारी काय काय चर्चा चालू असते त्यांची, पण तिथं मांडायला पाहिजे ना. जिथं विषय हा मांडायला पाहिजे, ज्या विषयातनं तोडगा निघू शकतो ते पार्लमेंट आहे. म्हणजे इथं तुम्ही किती जोरात बोलला त्याला काही उपयोग नाही, इथं वातावरण तयार होईल. पण खऱ्या अर्थाने जिथं मांडायला पाहिजे ते पार्लमेंट आहे. त्या पार्लमेंटमध्ये मी विषय मांडणार आहे आणि जाहीरपणाने मी सांगितलं आहे. म्हणजे तिथं जाऊन बोलू असं नाही, मी जाहीरपणाने सांगितलं आहे. माझा एकमेव अजेंडा ह्या अधिवेशनचा पहिला असणार आहे की मराठा समाजाचा प्रश्न मांडायचा. हा प्रश्न सोडवण्याकरता राणे समिती मागच्या सरकारनं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी नेमलेली होती, परंतु त्या समितीच्या अहवालावर कोर्टाने ताशेरे ओढल्याच्या संदर्भातले पुरावे किंवा एक भक्कम सबळ आधार द्यायला कमी पडली नाही. आता कोर्ट म्हणते त्याला आपण रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. सोशल बॅकवर्डनेस जे सिद्ध व्हायला लागते ते ह्याच्यातनं होत नाही हे दिसून येते. मी परवा मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोललो की तुम्ही सोशल बॅकवर्डनेस जे कायद्याच्या चाकोऱ्यात कसं बसवता येईल हे आपण बघणं गरजेचं आहे. इतर ओबीसीला किंवा इतर घटकांना आरक्षणाचा धक्का न लावता. पण कसं देणार? कारण घटनेच्या चौकटीत राहून इतर समाजांच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता 16% आरक्षण देणं कसं शक्य? अनेक घटना तज्ज्ञांनी, सुप्रीम कोर्टातल्या वकिलांनी, निवृत्त न्यायमूर्तींनी हे जवळपास अशक्य असल्याचं सांगितलं. नाही, तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण ज्याप्रमाणे तामिळनाडूला काही ते 70%च्या वर आरक्षण दिलेलं सोशल बॅकवर्डनेस सिद्ध करून, त्याला एक सिस्टम आहे सोशल बॅकवर्डनेस सिद्ध करण्याची. नुसता एकच माझ्यासमोर जो प्रश्न दिसतो की जो टाईम लागतो हे सगळं सिद्ध करायला, तो ह्या सरकारकडे कमी आहे. पण मुख्यमंत्र्यांशी जेव्हा माझी चर्चा झाली त्यावेळी ते म्हटले, राजे मी फुल आउट ऑफ द वे जाऊन सगळं करायला लागलो आहे आणि मला विश्वास आहे की मी वकिलांना किंवा कायद्याला आपलं कोर्टाला मी ते आपलं असं वाटतं विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालची जी मराठा आरक्षणाची समिती आहे ती राणे यांच्या समितीपेक्षा अधिक चांगलं काम करेल, अधिक सक्षम पुरावे गोळा करेल? ते वेट अँड वॉच आहे, बघू. आता ते चालू आहे त्यांचं काम. त्यांना आपण काही सहाय्य करताय? आपल्याशी त्यांनी संपर्क साधला होता? जे मराठा समाजाच्या जे बरेच अनेक संघटना आहेत, जे त्याच्यातले अभ्यासू व्यक्ती आहेत, त्यांना मी जोडून दिलेलं आहे. मी एवढंच करू. मी जसं मगाशी म्हटलं, मी काय फार हुशार आहे असं नाही. मला जी शाहू महाराजांची भूमिका होती ती पोचवणं, ती नुसतं लोकांच्या पर्यंत नेली. माझा पूर्ण रोल नेतृत्वाचा नव्हता. माझा रोल हा पूर्ण मराठा समाजाला जनजागृती करण्यासाठी मी हा दृष्टिकोन आज पूर्वी होता आजही आहे, ह्याच्या पुढेही मी करणार. हे जे मोर्चे निघाले ते अत्यंत शांततापूर्ण निघाले, परंतु त्याला गालबोट लागलं ते नाशिकमध्ये हिंसाचाराचं. नाशिकमध्ये जो हिंसाचार झाला तो घडला की घडवला? त्याच्यावर मला नाही वाटत घडवलं असेल, पण मी स्वतः जाऊन आलो तिथं. आपण शांततेसाठी एक प्रसिद्धी पत्र काढलं होतं म्हणून मी हा प्रश्न आपल्याला मी विचारतो. गेलो होतो. मला ते पटलं नाही स्वतःला की कायदा कोणी हातात घेऊ नये. मी त्या मताचे म्हणजे मी सुद्धा जे ॲक्च्युली हे मोर्चे सुरू व्हायच्या अगोदर जेव्हा मी बाहेर पडलो होतो, माझ्या पूर्ण एक 2-2.5 वर्षात जे मी मेळावे घेतले, एकही इन्सिडेंट असा नाही आहे जो दगडफेक झाली आहे किंवा कायदा हातात घेतलेला आहे. आणि जे नाशिकमध्ये जे झालेलं आहे, तुम्ही सिस्टमवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणून मी मराठा समाजाच्या लोकांना सुद्धा शांततेचं आव्हान केलेलं आहे की कायदा कोणी हातात घेऊ नये. तिथल्या बहुजन समाजाच्या, दलित समाजाच्या लोकांना सुद्धा मी आव्हान केलं की तुम्ही सुद्धा थोड्या गोष्टी सांभाळायला पाहिजे. लेट दी गव्हर्नमेंट टेक इट्स ऑर द कायदा आणि सुव्यवस्था इतकी वाईट होती राजे की जवळपास 7 दिवसापेक्षा जास्त काळ आपल्याला इंटरनेट सेवा खंडित करावी लागली होती. काही भागामध्ये अघोषित संचारबंदी होती. संध्याकाळी एकटं दुकटं फिरणं देखील कठीण झालं होतं. मोकळ्या गाड्या दिसल्या तर यांच्यावर हल्ले होत होते. त्यांचं वय न बघता हल्ले होत होते. हे कशाचं लक्षण आहे? नाही, चुकीचं आहे, एकदम चुकीचं. मग आपण कशाला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं? का शाहू महाराजांचं घ्यायचं? का फुले आंबेडकरांचे नाव घ्यायचं? का आपण म्हणायचं की ज्ञानेश्वर महाराज किंवा संत तुकाराम महाराज किंवा तुकडोजी महाराज असतील विदर्भाचे? कशाला नाव आपण घ्यायचे? एवढे मोठे संत होऊन गेले, एवढे मोठे महापुरुष महाराष्ट्रात होऊन गेले, आणि आपण जर असं करायला लागलो
तर महाराष्ट्र कुठं जाईल? माझ्या मनाला ते आज तीच परिस्थिती आहे राजे. आज परिस्थिती अशी आहे की एकीकडे मराठा मोर्चे निघतायत, त्यांचा या सरकारच्या विरोधातला स्वर तीव्र होतोय, एक वेगळी भूमिका आता पुढे येते की जी आतापर्यंत येत नव्हती. दुसरीकडे नाशिकच्या हिंसाचाराचं एक गालबोट आपल्याला दिसतंय, ते घडवलं याविषयीची एक संभ्रमित अवस्था आहे. तर दुसरीकडे बीड, जालना यासारख्या भागांमध्ये आपल्याला दलितांचे, मुसलमानांचे, बहुजन समाजाचे प्रतिमोर्चे निघताना दिसत आहेत. असे मोर्चे आणि प्रतिमोर्चे याच्यामुळे महाराष्ट्र नेमका कुठे जाईल असं वाटतं आपल्याला? प्रतिमोर्चे म्हणण्यापेक्षा मी मोर्चे काढण्याचा सगळ्या लोकांना अधिकार आहे, लोकशाहीत अधिकार आहे, आणि शांत पद्धतीने मोर्चे निघाले तर चांगली गोष्ट आहे. पण ते किती स्ट्रेच व्हावेत हा त्याच्यावर सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे. माझी तर उलट अशी विनंती आहे की सगळ्या समाजातल्या लोकांनी एका व्यासपीठावर यावं आणि आपापल्या मतं मांडायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला शेवटी एकत्र राहायचं आहे. ही महाराष्ट्र महापुरुषांची राज्य आहे, आणि जर त्यांचं राज्यात आपल्याला सुखाने राहायचं असेल आणि त्यांच्या विचाराने राहायचं असेल तर मोर्चे काढण्यापर्यंत ठीक आहे, पण त्याचा पुढचा जो स्टेप आहे उद्रेक होऊ नये ते सगळ्यांनी सांभाळायला पाहिजे. आणि मी जसं मी म्हणतो राजे, आता आपण पाहतोय की आपण प्रतिमोर्चे निघताना बघतोय महाराष्ट्रातलं वातावरण अत्यंत जातीयवादी होताना दिसते आपल्याला. नाही, आता मला त्याच्यात जाण्यापेक्षा आता उदाहरण माझं वैयक्तिक मला बोलायचं असेल तर माझे सगळे भाषणं जर ऑब्झर्व केले, मी मराठा समाजाच्या मेळाव्यात सुद्धा जाऊन सांगत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती महत्त्वाचे होते. का शाहू महाराजांनी एका दलित एक कांबळे म्हणून त्याला हॉटेल काढून दिलं? का शाहू महाराज त्याच्या चहा प्यायला त्या गंगाराम कांबळेकडे जायचे? ही किती मोठा मेसेज आहे. आज बहुजन समाजाला आरक्षण शाहू महाराज देतात, शिवाजी महाराज 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेतात. आणि हे जर मला एक तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे की इतके वर्ष आरक्षण दिल्यानंतरही अजूनही ते आरक्षण कंटिन्यू राहावं, शतकानुशतक कंटिन्यू राहावं असं वाटतं आपल्याला? नाही, एक स्टेज अशी यायला पाहिजे की हे आरक्षण का दिलं गेलं हा पहिलं ॲनालाइज करणं गरजेचं. त्यावेळी इतकी प्रतिकूल परिस्थिती होती म्हणून हे आरक्षण दिलं गेलं. म्हणजे शेवटी एका प्लॅटफॉर्मवर लोक यावेत ही शाहू महाराजांची कल्पना होती. एक साधं उदाहरण मला द्यायचं आहे. विक्टोरिया मराठा बोर्डिंग हे शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा स्थापन केलं कोल्हापूर जिल्ह्यात. आता विक्टोरिया मराठा म्हणजे नुसतं मराठा जातीसाठी नाही, सगळ्या जातीतले लोक एका छताखाली यावेत ही शाहू महाराजांची कल्पना होती. ती दुर्दैवाने ते घडलं नाही, म्हणून कोल्हापुरात ज्याला आज मदर ऑफ हॉस्टेल असं संबोधलं जातं 23 अनेक वसतिगृह निर्माण केले. मग मुस्लिम बोर्डिंग असेल, जैन बोर्डिंग असेल, लिंगायत बोर्डिंग असेल, मातंग समाजासाठी असेल, महार समाजासाठी असेल, या सगळ्यांना सगळे बोर्डिंग स्थापन केले. ह्याचा अर्थच काय की सगळ्यांना शिक्षण हे मिळालं पाहिजे, शिक्षण सक्तीचं शिक्षण मोफत व्हायला पाहिजे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे शाहू महाराजांचं धोरण होतं. म्हणजे ह्याचा अर्थच काय की एका प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर हे अशी वेळ नको ही आरक्षण राहायला पाहिजे. पण आज ही प्रतिकूल परिस्थिती अशी आहे, इतक्या वर्षानंतर, इतक्या दशकानंतर ही परिस्थिती तशीच राहिलेला जबाबदार कोण? आता ते तुम्हीच विचार पाहिजे. आता तुम्ही प्रश्न विचारताय, तुम्हाला त्याचं उत्तर माहित आहे, पण निश्चित एकच ह्यातलं उत्तर हे दिसते की ज्या पुढाऱ्यांनी ज्यांच्या हातात सत्ता होती, मग कोणी असेल, मी म्हणणार नाही पर्टिक्युलर हाच, ज्यांच्याकडे ही सत्ता होती त्यांची जबाबदारी होती की हे सगळे लोक एका प्लॅटफॉर्मवर यावं. राजेश, आपण जगभर फिरलेला आहात. प्रत्येक देशामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये आपण विषमता अनुभवलेली आहे. आपण अर्थशास्त्र उत्तम रीतीने जाणता, समाजशास्त्र उत्तम रीतीने जाणता. जगातल्या कुठच्या कानाकोपऱ्यात आपण अशा स्वरूपाचं वर्धिष्णू होत जाणारं आरक्षण पाहिलंय हो? तुमचे मुद्दे अनेक काही चुकीचे नाहीत. आता उदाहरण, मी जे मराठवाड्यात गेलो तर मी सगळ्यांना काय सांगत होतो, मी का आलोय की जी जाती विषमता आहे ती दूर करण्यासाठी. आज तिथं आपल्याकडे जास्त पश्चिम महाराष्ट्रात ते दिसत नाही किंवा विदर्भात सुद्धा बऱ्यापैकी दिसत नाही, मराठवाड्यामध्ये तिथला मराठा हा कुणबी झालेला आहे. पण तिथंही आजही दलित मराठ्याकडे बघत नाहीत, लिंगायत समाजाचा आणि मराठा समाजाचा जमत नाही. आता ही जाती विषमता दूर व्हायला पाहिजे. आता दूर कशी होऊ शकते? एक तर ह्या सगळ्यांना आरक्षण द्या तुम्ही, जेणेकरून हे सगळे एकदा सुशिक्षित होतील किंवा शिकतील आणि एक प्लॅटफॉर्म लेवलला येतील, आणि मग पुढच्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण या सगळ्यांना मूळ जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण जाताय, तो प्रश्न आहे शिक्षणाचा. बरोबर.
तो प्रश्न आहे शेतीचा. बरोबर आपण पहिल्या मुद्द्याकडे जेवण मग शेतीबद्दल बोलूया. बरोबर इतके वर्ष सत्तेची सर्व सत्ता केंद्र हातात असलेला समाज शिक्षणापेक्षा राजकारणाला अधिक महत्त्व देतो असं नाही वाटत? आणि तिथेच या समस्येचं मूळ आहे. जर या समाजाच्या पुढाऱ्यांनी, ज्यांना मंत्रिपदं लाभलेली होती, मुख्यमंत्रीपदं लाभलेली होती, त्यांनी आपल्या समाजाला राजकारणा इतकंच उद्योगामध्ये पारंगत होण्यासाठी आणि त्याहीपेक्षा सुद्धा विद्येत पारंगत होण्यासाठी जर उद्युक्त केलं असतं तर सिलिकॉन व्हॅलीमध्ये सुद्धा मराठा तेतुका मिळवावा ही वेळ आली नसती. हे एक प्रकारे अपयश म्हणता येणार नाही की आम्ही शिक्षणापेक्षा फक्त राजकारणाला महत्त्व दिलं आणि 3-4 पिढ्या फक्त त्याच्यातच गुंतवून ठेवल्या. पूर्णपणे तुम्हाला म्हणजे मी मान्य करतो की शिक्षण दिलं त्या लोकांनी, व त्या शिक्षणाच्या बरोबर स्टाफ घेतला असेल, त्यांना इलेक्शन आलं की त्या सगळ्यांना लावायचं कामाला. हे गावागावात दिसतंय, सगळं दिसतंय. ज्यांच्याकडे सूतगिरण्या आहेत, शिक्षण सगळं संस्था आहेत, साखर कारखाने आहेत. म्हणजे हे काय, ह्याच्यासाठी शिक्षण संस्था काढायच्या नव्हत्या ना. करेक्ट. शिक्षण संस्था ह्याच्यासाठी होत्या की एकाही, बेस्ट ऑफ अगदी बरोबर म्हणता राजे, एकाही आमदारा खासदाराला हार्वर्ड ऑक्सफर्ड तर सोडूनच द्या, त्याच्या 1 का 1 लायकीची संस्था सुद्धा काढता आलेली नाही. हे आजचं महाराष्ट्राचं वास्तव नाही का? बरोबर. आता आपण शेतीकडे वळूया. पूर्वीच्या काळी 100-150 एकरची जमीन असायची, संपन्नता होती. नंतर भाऊबंदकी आली, जमिनीच्या वाटण्या होत गेल्या, प्रत्येकाच्या वाट्याला अत्यंत कमी कमी जमीन येत गेली. मुळातच शेतीचे प्रश्न अत्यंत बिकट झाले. जमिनीचा कस हा एक सवाल होता, नवीन तंत्रज्ञान हा सवाल होता, एक नवीन व्हॅल्यू चेन, मार्केट चेन निर्माण झाली. या सगळ्याचा परिणाम म्हणून शेती किफायतशीर नाही अशी परिस्थिती आली आणि अनेक जण शेती सोडून गावात किंवा शहरात शिपाईगिरी करायला येऊ लागले. कुठेतरी मराठा आरक्षणाचं मूळ हे शेती किफायतशीर नसण्यामध्ये आहे आणि त्या समस्येवर आरक्षणा इतकंच काम व्हायला पाहिजे. नाही, बरोबर आहे. आता कसं आहे की मराठा ही क्षत्रिय रेस आहे किंवा शौर्यगाथा चालवणारी किंवा बोलणारी अगदी रेस बरोबर आहे. आहे. म्हणून त्यांच्यात एक वेगळा इगो हा शब्द चुकीचा आहे, पण एक अभिमान आहे. अभिमान खरं आहे. असं. पण त्याच्यामुळे काय झालं की त्यांनी शिक्षणाकडे गेलेच नाही. ते लोक जे शिकले ते शिकले, पण बरेच जण जमीनदार, आम्ही पाटील आहे, आम्ही 96 कोळीतले, वाड्यावरचे देशमुख म्हणा, हे सगळे तिथं राहिले. चांगली गोष्ट, राहायला काही हरकत नाही. पण हे होत असताना बाकीचे सगळे लोक शिकत गेले ना पुढं आणि हे मागं राहिले. ह्यांच्यात भावकी वाढली, अनेक भाऊ झाले, अनेक त्याच्यात फोड झाले आणि ज्या जमिनी त्यांच्याकडे 50-50 एकर होत्या त्या 5 गुंठ्यावर येऊन बसल्या किंवा 10 गुंठ्यावर येऊन बसल्या. आणि शेवटी हे त्यांची अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांना एक तर घर सोडावं लागलं किंवा फॉरेनला जावं लागलं किंवा शहरात जावं लागलं. आणि म्हणून हे सगळं आउटपुट किंवा हा उद्रेक जो आहे का एका दिवसातला नाही आहे, हे 40-50 वर्ष त्यांच्याही चूक आहेत त्याच्यात. म्हणजे मराठा समाजाच्या थोड्या चुका आहेत आणि जास्त करून ह्या पुढाऱ्यांच्या जास्त चुका आहेत. त्या पुढाऱ्यांनी ह्या सामान्य मराठाचा खेळ सुद्धा केला आहे, हे सगळं त्याचा उद्रेक आहे. आणि म्हणून आज शेती आपल्याला परवडू शकत नाही. आणि त्या ज्या टाईमला हे लघु उद्योग धंदे सुरू व्हायला पाहिजे होते किंवा चांगली शेती आपण करू शकलो असतो. शाहू महाराजांच्या काळात ह्याच्यात जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. त्यावेळेला आजची जी उद्यम नगरी म्हणून या कोल्हापूरची ओळख आहे त्याचा पाया एक प्रकारे शाहू महाराजांच्या काळात घातला गेला. परंतु नंतर आम्हाला या समाजामध्ये उद्यमशीलता वाढायला लागावी याच्याकरता प्रयत्न झाल्याचं का दिसत नाही? आता शाहू महाराजांचा याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे आता एकदम विषय तुम्ही चांगला काढला की शिक्षणाच्या बरोबर शाहू महाराजांना वाटलं की तिथं उत्पन्न सुद्धा वाढणं गरजेचं. करेक्ट. म्हणून पहिली हरित क्रांती ही शाहू महाराजांनी घडवली, ज्याच्यातनं राधानगरी धरण त्यांनी बांधलं. म्हणजे आय थिंक इट इज द सेकंड डॅम इन इंडिया. आणि 7 TMCचं धरण बांधलं आणि त्यातनं जे पाणी हजारो हेक्टर त्यावेळेचे राज्यकर्ते सिंचनात पैसे खात नव्हते. हो, आता काय, आता तुम्हाला जास्त माहित. तर हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली आणि पाण्याखाली आल्यामुळं लोकांच्याकडे नगदी पीक तयार झालं ऊसाच्या माध्यमातून म्हणा, 4 पैसे आले, त्यातनं लघु उद्योग धंदे उभा राहिले, अनेक फॅक्टरीज उभा राहिले. आणि म्हणून तुम्ही कोल्हापूरचं पर कॅपिटा इन्कम सुद्धा जर पाहिलं तर ह्या पुढाऱ्यांच्यामुळे नाही,
पण स्वतःच्या हिमतीवर पर कॅपिटल इन्कम कोल्हापूरचं एक 4 महानगर जर सोडले तर 5 वर्षा अगोदरपर्यंत कोल्हापूरचं प्रतिडोई उत्पन्न 1 नंबरवर होतं. आता शाहू महाराजांनी सुद्धा जेवढं करता येईल तेवढं त्यांनी कोल्हापूरसाठी केलं. आता शाहू मिल सारखी मिल म्हणजे टेक्स्टाईल मिल 100 वर्षाच्या अगोदर उभा राहणं म्हणजे फार मोठी बाब आहे. पण नंतर काय आणि झालं नाही आणि हो? स्वतःच्या नावाने नाही काढली त्यांनी, कोल्हापूर स्टेटची, कोल्हापूर संस्थांची त्यांनी केली. म्हणजे हा इथं आपले लोक कामाला लागून देत, दूरदृष्टी होती. आता हेच मुद्दा जो तुमचा आहे की हे जे फॉलोअप व्हायला पाहिलं होतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आज कोल्हापूरचं उदाहरण आहे, बाकीच्यांचं मी बोलत नाही. आम्हाला ह्या पुढाऱ्यांनी जर सपोर्ट केला असता या 40 वर्षात, आम्हाला म्हणजे या सगळ्या रयतला सपोर्ट केला असता, आज कोल्हापूर शहर आज दुर्दैवाने आम्ही स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा बसत नाही. कोल्हापूर शहर किती पुढे गेलो असतो. आम्ही 40 वर्ष औरंगाबाद असेल, नाशिक असेल, नागपूर असेल या शहरांच्या पुढे होतो आम्ही. आज आम्ही 30 वर्ष मागत गेलो. हीच तर खरी खंत आहे की माझ्यासारखी पिढी ज्यांनी शाहू महाराजांना पाहिलेलं नाही, परंतु शाहू महाराजांचं कार्य त्यांना जागोजागी दिसतं, त्यात दूरदर्शीपणा दिसतो आणि त्याच्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञतेनं मन भरून येतं. परंतु आज मराठा समाजाच्या मोर्चांबद्दल आणि नेतृत्वाबद्दल काहीसं भडकाऊ वाटणारं असं वक्तव्य, त्यातला भडकाऊपणा क्षणभर आपण दूर केला तरी नाना बडोले यांच्यासारखे मंत्री पैसेवाल्यांचे मोर्चे निघतायत असं म्हणतात. याकडे पैसेवाला हा शब्द तुम्ही काढून टाका, तो फक्त एका वरच्या क्रीमी लेअर पर्यंत आहे, परंतु कसं बघितलं जात आहे याविषयी काय सांगाल? नाही, त्यांनी जे स्टेटमेंट केलं हे चुकीचं केलं. त्याच्यावर त्यांनी त्या स्टेटमेंटच्या बद्दल ह्याच्यावर चर्चा ही नंतर केली असती तरी चाललं असतं. सामाजिक समतोल बिघडण्याच्यासाठी त्यांनी ते स्टेटमेंट झालं. ही टाईम नव्हती त्यांना हे स्टेटमेंट, हे त्यांना बोलायचं होतं ना, हे त्यांनी नंतर एकदा मोर्चे थांबले की न एक चर्चा सत्रामध्ये बोलले असते तर चाललं असतं. पण टायमिंग चुकीची होती आणि म्हणून मी त्याच्यावर सुद्धा जोरदार स्टेटमेंट केलं. आणि इथं मराठा समाज बाहेर पडला, आक्रोश आहे. हा आक्रोश वाढू नये म्हणून माझा प्रयत्न चालू आहे. मी सगळ्यांना शब्द माझा नेहमीच असतो की बहुजन समाजाने एकत्र नांदायला पाहिजे. शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा दृष्टिकोन समजणं गरजेचं आहे की का आक्रोश झाले ह्याचा आपण अभ्यास करू. आज शांत पद्धतीने मोर्चे चालू आहेत, इथं कोणाचं नेतृत्व नाही आहे, एक आदर्श चांगला द्यायला लागलेत आणि म्हणून ह्या टायमिंगला त्यांचं स्टेटमेंट हे फार चुकीचं होतं. आणखीन एक स्टेटमेंट आलं की जेव्हा लग्नाची वेळ असते तेव्हा मात्र आम्ही वरच्या जातीचे असतो आणि इतर वेळी मात्र आम्ही आरक्षणाकरता बहुजन समाजातले मागासवर्गीय असतो. किती असलं तरी हे कटू आणि सत्य आहे. आता त्याच्यावर सुद्धा मला वाटतं या मिनिटाला भाष्य करणं बरोबर नाही. त्याचं उत्तर मी देईन त्यांना, पण ती वेळ नाही. मला असं वाटतं की कटू सत्य आहे काय सत्य नाही आहे, ठराविक वर्गापुरतं आहे, सगळ्या वर्गापुरतं नाही. म्हणजे मी आणि काहीतरी त्याच्यावर बोललो असतो आणि विषय वेगळा झाला असता म्हणून मी बोललो नाही. आज सुद्धा मी बोलणार नाही. पण एक त्यातलं एक क्रक्स जर बोलायचं असेल तर ते स्टेटमेंट जी बोललेत हे सगळ्यांना लागू होत नाही. ते मी तो उलट म्हणेन ते प्रस्थापित जे लोक आहेत त्यांच्यासाठी ते ठीक आहे, पण सगळ्या मराठा समाजाला ते लागू नये. एक लक्षात घ्या, आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला जी फळफळावळ दिसते आहे, शेतीमध्ये काही जी प्रगती, विशेषतः बायोटेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान दिसतंय, याच्या मागे शरद पवार साहेबांचा जो धोरणीपणा आहे तो आपल्याला दिसतो. परंतु याचा फायदा सर्वदूर शेतकऱ्यांना झाला आहे असं आम्हाला दिसत नाही. याचं कारण कुठेतरी सिंचनामध्ये, कुठेतरी शेतीच्या सगळं तंत्रज्ञान पोचवण्यामध्ये 20 वर्ष सत्ता असूनही काँग्रेस आणि विशेषतः ती खाती असलं राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडलं नाही. पवार साहेबांच्या बद्दल बोलायचं म्हटलं की जेवढं त्यांना करता येईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मी तर म्हणेन त्यांच्यासारखं शेतीच्या बद्दल नॉलेज असणारा कुठलाच नेता नाही आणि त्यांनी प्रामाणिकपणाने केलं. लोक कसे घेतात तो वेगळा आहे, पण त्यांची जी सेकंड लाईन जी आहे त्यांनी ज्या पद्धतीने न्यायला पाहिलं होतं पवार साहेबांचा विचार तो त्यांनी नेलेला नाही. म्हणजे आज नरेंद्र मोदीसारखे सुद्धा असतील किंवा डॉक्टर मनमोहन सिंग सुद्धा असतील, जे आज दोन्ही पंतप्रधान आणि माजी पंतप्रधान, तेही पवार साहेबांचं शेतीच्या बाबतीत कौतुक करतात आणि त्याचं आपण ते मान्य करायला पाहिजे. पण सेकंड लाईन ऑफ जी आहे त्या लोकांनी कितपत पवार साहेबांचा विचार नेला आहे हा मोठा प्रश्न आहे. आज इतक्या वर्षानंतर आपला समाज आरक्षणासाठी लढतोय हे पाहिल्यानंतर जर शाहू महाराज हयात असते तर काय वाटलं असतं? नाही, दुःखच वाटलं असतं. आणि
ज्याच्यासाठी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं, तर या सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे चालू नाहीत आणि निश्चित त्यांना वाईट वाटलं असतं. आणि वाईट म्हणजे म्हणजे त्यांची रिॲक्शन मी कशी देणार, पण ज्याच्यासाठी त्यांनी समाज घडवला आणि ज्या समाजाकडनं त्यांच्या अपेक्षा होत्या त्या निश्चित फुलफिल झालेल्या नाहीत. दुसरी मराठा मोर्चामधली मागणी आहे ती अॅट्रॉसिटीच्या कायद्यासंदर्भामध्ये, त्याच्यामध्ये बदल व्हावा इथपासून तो कायदा रद्द व्हावा, नाही, असे दोन्ही प्रकारचे मतप्रवाह आपल्याकडे दिसत आहेत. नाही, माझं स्पष्ट मत आहे की कायदा रद्द होऊ शकत नाही. तर त्याच्यात कायदा दुरुस्त होऊ शकते किंवा कायद्यामध्ये थोडी शिथिलता येऊ शकते, पण बदल नाही. बदल नाही म्हणजे रद्द होऊ शकत नाही. रद्द होऊ शकत नाही. परंतु उदयनराजेंनी तर हा कायदा रद्द व्हावा अशी मागणी केली आहे. आता काय तर त्यांची मागणी आहे, त्यांच्या मागणीवर मी काय बोलणार, पण माझं वैयक्तिक मत जर विचारलं तर कायदा रद्द होऊ शकत नाही. त्याच्यात तुम्ही बदल आणा, त्यात दुरुस्ती करा, त्यात थोडी शिथिलता आणा. सवर्णातली काही मंडळी आपापसातले मतभेद किंवा बदला घेण्याकरता दलितांना हाताशी धरून या कायद्याचा गैरवापर करतायत, असं विधान महाराष्ट्रात केलं गेलं. ते अत्यंत महत्त्वाचं विधान आहे. त्याबद्दल काय सांगाल? नाही, ह्याचा निश्चित गैरवापर व्हायला लागलेला आहे. मला वाटतं पवार साहेब सुद्धा त्याच्यावर बोललेत काहीतरी. तोच संदर्भ आहे आता. नाही, म्हणूनच ते ॲट्रॉसिटीचा कायदा जो बदल व्हायला पाहिजे, ह्यात जो गैरफायदा ठराविक लोक घेतात. कशासाठी ॲट्रॉसिटी कायदा काढला आहे? संरक्षणासाठी. पण ते सोडून जर काय होत असेल तर हे चुकीचं व्हायला लागलं. करेक्ट. आणि त्याच्यासाठी हा बदल होणं गरजेचं. म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा पाहिजे आहे, पण बदल होणं गरजेचं आहे. तुम्ही टोटली रद्द करून हा काय त्यातला पर्याय नाही. आणि त्याच्यातला गैरवापर होतो म्हणूनच हा उद्रेक आहे. एखादा चित्रपट असा समाज सैराट करू शकतो? नाही, तो सैराट मी खरं सांगू, मी बघितलं नाही, ऐकलंय म्हणून त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही. आणि आता बघायची इच्छा आहे हे सगळं झाल्यावर. आपल्याकडे वंजारी समाजाचा नेता म्हणून गोपीनाथराव होते, माळी समाजाचा नेता म्हणून काही काळ छगन भुजबळ यांचं नाव घेतलं गेलं होतं. आजच्या मितीला महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा नेता असं म्हटलं तर कुठलं नाव आपल्या डोळ्यासमोर येईल? मला वाटतं की जर यायचं असेल तर शिवाजी महाराजांचं यायला पाहिजे, संभाजी महाराजांचं यायला पाहिजे, ताराराणींचं यायला पाहिजे आणि शाहू महाराजांचं यायला. बाकी मला वाटतं नेत्यांपैकी कोणी सांगाल? नाही, ते अवघड आहे, कारण लोकांनीच ठरवलं कोण नेता नाही. म्हणून मला आनंद आहे की मी जनजागृती केलेली. म्हणजे आपण शाहू महाराजांचा वारसा सांगताय म्हणून हा प्रश्न माझ्या मनात आला की त्यांच्या अनेक वास्तू या आम्हाला भग्न अवस्थेत दिसतात. हा वाडा अतिशय सुंदर ठेवलेला आहे. बावड्याला एक स्मारक करायचं त्यांच्या डोक्यावर तर तोही प्रश्न प्रलंबित आहे. एक खासदार म्हणून आपली भूमिका काय आहे? नाही, जे शाहू महाराजांचे ज्या वास्तू आहेत तिथं त्यांचं जन्मस्थान बावड्याला आहे, त्याचंही काम चांगलं चालू आहे. तिथं त्यांचं समाधीचा एक विषय होता, तो दुर्दैवाने तो राहिला होता, त्याचंही नगरपालिकांनी महानगरपालिकांनी जबाबदारी घेतली, तेच चालू आहे. शाहू महाराजांच्या वास्तू बऱ्यापैकी चांगल्या आहेत, पण मला जी भीती वाटते आहे ती म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या वास्तू आहेत ते नामशेष होण्याच्या. आपण त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहात. हो, मी नुकतंच मला जसे 2 ब्रँड अँबॅसेडर्स मला जे दिसतात, एक म्हणजे 2 दिवसा म्हणजे एकच आहेत. अमिताभ बच्चनना त्यांनी सेव्ह द टायगर ह्यासाठी केलं आहे. आणि परवाच मला जयकुमार रावलनी मला विनंती केली की आपण किल्ल्यांसाठी ब्रँड अँबॅसेडर होऊ शकाल का. तर हा दुसरा कुठला तरी प्रोडक्ट असला असता मी तो घेतला नसता, पण ही एक मला संधी मिळाली आणि ती संधी सुवर्ण संधी करू असं मला स्वतःला वाटलं. राजे, मगाशी आपण गप्पा मारता मारता व्हिएन्नातल्या शॉनबर्न पॅलेसचा उल्लेख केला. आपण दोघांनी तो पाहिलेला आहे. व्हिएन्ना एक काळ दुसऱ्या महायुद्धामध्ये ऑस्ट्रिया संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं, परंतु तो आज राजवाडा किती दिमाखात उभा आहे, सोन्याने लखलखतोय. हजारो पर्यटक तिकडे येतात, प्रेरणा घेऊन जातात. आमच्याकडच्या किल्ल्यांची अवस्था आहे ती सोडा, आहे त्याच्यापेक्षा घसरत चालली आहे. दर महिन्याला आम्ही कुठल्या तरी किल्ल्याचा बुरुज ढासळल्याची एक बातमी करत असतो. हे सगळं चित्र बदलणार कधी? देवेंद्र फडणवीस तुम्हाला मदत करतायत ह्याच्यात? नाही, माझा हा लढा एक 10 वर्षापासून चालू आहे आणि माझा सगळ्यात प्रामुख्याने अजेंडामध्ये सुद्धा हा विषय. जेव्हा मी पूर्ण महाराष्ट्रात बाहेर पडलो आणि त्यावेळी मला वाटलं की राजस्थानचे किल्ले जर बघितलं, आपण व्हिएन्नाला सुद्धा जायची गरज नाही. जे तुम्ही बोलला ते एकदम बरोबर बोललाय. आपण राजस्थानचे किल्ले घेऊन, आपल्या शेजारचंच राज्य आहे, राजस्थानचे किल्ले, उदयपूर जर घरानं जर सोडलं
तर बाकी सगळ्या राजघराणे मोगलांशी हातमिळवणी केली. तरीही त्यांच्याकडं कोट्यावधी रुपये ASIच्या माध्यमातून म्हणा किंवा राजस्थान गव्हर्नमेंटच्या माध्यमातून फंडिंग होते. टुरिझम पॉलिसी त्यांची स्ट्रॉंग आहे, त्यांची हेरिटेज पॉलिसी स्ट्रॉंग आहे, टुरिझम ओरिएंटेड दृष्टिकोनातून त्यांचं कामकाज असते. मग आपण का करू शकत नाही? ज्या किल्ल्यांच्या जिवंत इतिहास आहे शिवाजी महाराजांचा, आज दुर्दैवाने मी ज्यावेळी शाळेत अनेक ठिकाणी संबोधित करायला जातो, मी मुलांना विचारलं राजगड किल्ला माहिती आहे काय म्हटलं तर मुलांना माहीत नाही. मला सांगावं लागते की मग मी शिक्षकांना विचारतो राजगडच्या बद्दल कोणाला माहिती आहे काय? लोकांना राजगड माहिती नाही. का शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला राजगड? 25 वर्ष राजधानी होती, हे काही कोणाला माहीत नाही. ही परिस्थिती महाराष्ट्राची. मला टोचते, वाईट वाटते की म्हणून मी ठरवलंय की आणि ह्या पुढाऱ्यांना ह्याची गरज नाही, कारण ह्यातनं काही मतं मिळत नाहीत. म्हणून जे काम या पुढाऱ्यांना जमत नाही ते काम आपण करायचं, हा मी माझा लाईन ऑफ ॲक्शन ठरवलेली आहे. म्हणून आपल्या खासदार निधीचा वापर यासाठी करणार? खासदार निधीचा वापर करू शकतो आपण, पण किती आहे खासदार निधी? 5 कोटी. 5 कोटीत काय होणार? म्हणून मी काय केलं की राज्याभिषेक सोहळा हा फार स्ट्रॉंग केला. हो. आणि ज्याच्यातून लाखो लोक त्या राज्याभिषेक सोहळ्याला येतात. मी दरवर्षी सगळ्या मुख्यमंत्र्यांना तिथं पत्र पाठवून बोलत होतो, पण कोणीही आलं नाही. यावर्षी तेवढे देवेंद्र फडणवीस आले आणि देवेंद्र फडणवीस आल्यावर त्यांनी तिथलं वास्तव्य बघितलं आणि वास्तव्याच्या बरोबर पिअर प्रेशर जे आहे किंवा लोकांचं प्रेशर त्यांनी बघितलं की इथं आपण जर काय बोललो नाही तर त्यांच्या अंगलट येईल किंवा सरकारच्या अंगलट येऊ शकते. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सरकार स्थापन केलं होतं. म्हणून त्यावेळी मला त्यांनी लगेच विचारलं की राजे एक आराखडा तयार आहे की? मला आराखडा सगळा तयार केलेलं आहे. ते जिने आराखडा तयार केला आहे ते प्रभाकर देशमुख ते सुद्धा इथं आहेत. 465 कोटीचा आराखडा होता. 465 कोटीचा आराखड्यापैकी 150 कोटी सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे. 300 कोटीचा विषय होता. तुम्ही 100 असे 3 वर्षात तुम्ही त्यांना द्या म्हटलं. तर त्यांनी त्यावेळी जाहीर ओपनली भाषणात सांगितलं की हे पैसे महाराष्ट्र सरकार देईल. आता परवाच मला कळालं की तो आराखडा त्यांनी मंजूर केलेला आहे. आता पहिल्या टप्प्याचं काम सुरू होणार, म्हणजे पहिलं यश माझ्या कामाला मिळालं. वाह. पण माझं तिथं मी थांबत नाही. आता ब्रँड अँबॅसेडर दिल्यामुळे तर आणि माझी जबाबदारी वाढलेली आहे. तर मी त्यांना काय सांगितलंय की तुम्ही एक 5 मॉडेल फोर्ट्स करा, तुम्ही ठरवा. माझ्या दृष्टिकोनात मी म्हटलं की रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, मग तुम्ही शिवनेरी घ्या, त्यांचा जन्म, असे 5 घ्या. किंवा तुम्हाला विदर्भातला घ्यायचं असेल तिथला घ्या, किंवा सोलापूरच्या जवळ आणि कुठला भुईकोट किल्ला घ्या, कुठलाही घ्या. माझं हाच किल्ला घ्यायला असं. पण 5 मॉडेल फोर्ट्स पहिले कुठले किल्ले घ्या जी लोक तिथे ऑलरेडी जातात, लोकांना समजून देत. आज रायगडला जर माणूस वरनं जाऊन आला, मध्यंतरी उत्तर प्रदेशची लोक गेले होते आणि ते मला भेटले आणि भेटल्यानंतर मी म्हटलं त्यांना माहीत नाही मी कोण आहे. म्हटलं आपको क्या अच्छा लगा? तर त्यांनी काय सांगितलं सर, तर तिथं किल्ल्यांच्याबद्दल काय बोलले नाही. ते म्हणजे रोपवे चांगले होते. किती दुर्दैव आहे, म्हणजे शिवाजी महाराज इतिहासच नाही. आपण सांगू शकत नाही काय रायगड. म्हणजे ह्याच्या पुढं मला जाऊन सांगायचं आहे की आजपर्यंत रायगडला 1,23,00,000 खर्च केला आहे. आणि 1,23,00,000 रुपये कुठले? लोक जे तिकीट काढतात त्यातले पैसे वापरलेले. त्या व्यतिरिक्त एकही पैसा खर्च नाही. हे धक्कादायक आहे अत्यंत. आता हे कोण काम करणार? पण माझा अजेंडा निश्चित आहे की हे 5 किल्ले एक स्टार्ट आहेत, पण तुम्ही बहुतांश जे आपले शेकडो किल्ले आहेत ह्याचं सुद्धा कसं संवर्धन करता येईल. राजे, दिवाळी तोंडावर आलेली आहे. जनतेला दिवाळीचा संदेश म्हणा किंवा शुभेच्छा काय द्याल? दिवाळी साजरी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. अनेक पुरुष लोक हे सगळे बाहेर कामाला असतात, ते घरी येतात. एक आनंदाचा सण असतो सगळ्यांसाठी आणि सगळ्यांनी साजरी करावी दिवाळी. पण मला असं वैयक्तिक वाटते की खरी दिवाळी जर साजरी करायची असेल, जे सैनिक आपल्यासाठी रक्षण करतात त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, आपापल्या परीने करू शकतो. म्हणजे कोण तिथं जाऊ शकते, किंवा कोण हितनं काही ती त्यांच्यासाठी पार्सल पाठवू शकेल, किंवा हितनं चांगले मेसेजेस आपण त्यांना देऊ शकतो, जेणेकरून त्या सैन्यांना सुद्धा वाटायला पाहिजे की जे सैनिक आहेत जे 20-20 10-10 वर्ष त्यांच्या घरी आले नाहीत, 10-10 महिने घरी आले नाहीत, की आपला सैनिकाला वाटायला पाहिजे की आपला माणूस, आपला भारतातला माणूस आपल्या बरोबर आहे, आपल्या साथीने आमच्या बरोबर काम करतोय. हा संदेश त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. झी 24 तास